या व्हिडिओमध्ये आपण संख्यांच्या बेरजेबद्दल जाणून घेणार आहोत। इथे आपल्याला काही आकार दिले आहेत, तुम्ही बघू शकता, आणि काही संख्या दिल्यात। आणि याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे ही चांदणी सारखा जो आकार आहे या 5 चांदण्या किंवा 5 स्टार्स आहेत। पुढे इथे चौकोन दिलाय, तर आपल्याकडे 3 चौकोन आहेत आणि पुढे आपल्याला एक त्रिकोण दिलाय आणि त्यांची संख्या आहे 6, म्हणजे आपल्याकडे एकूण 6 त्रिकोण आहेत। आणि आपल्याला प्रश्न असा विचारलाय की एकूण आकार किती, म्हणजे हे संपूर्ण टोटल आकार किती आहेत आपल्याकडे। तर हे करण्यासाठी आपण या संख्यांची जर बेरीज केली तर आपल्याला एकूण आकारांची संख्या किती आहे ते सुद्धा मिळेल। सर्वप्रथम आपण इथे लिहूया की आपल्याकडे 5 चांदण्या आहेत, त्याच्यामुळे आपण 5 ही संख्या इथे लिहून घेऊया आणि बेरजेसाठी आपण बेरजेचं चिन्ह इथे देऊया। यापुढे आपल्याला 3 ही संख्या घ्यायची आहे, म्हणजेच 5 चांदण्या अधिक 3 हे चौकोन, म्हणून मी इथे 5 अधिक 3 असं लिहून घेतो। त्यानंतर पुन्हा आपण बेरजेचं चिन्ह देऊया आणि यापुढे हे त्रिकोणांची जी संख्या आहे 6 ती मी इथे लिहून घेतो। आता तुम्ही इथे बघू शकता आपल्याला 5 अधिक 3 अधिक 6 हे किती आहे हे काढून एकूण आकारांची संख्या काढायची आहे। सर्वप्रथम आपण 5 अधिक 3 म्हणजे किती होतात हे खाली लिहून घेऊया। 5 अधिक 3 म्हणजे किती, तर 5 पुढे 3 आपण मोजूया। 5 नंतर 1 होतो 6, 5 अधिक 2 होतात 7 आणि 5 अधिक 3 होतात 8। त्याच्यामुळे 5 अधिक 3 बरोबर 8 हे आपण इथे लिहून घेऊया। हा अधिक आपण इथे खाली घेऊया आणि हे जे 6 आहेत हे 6 सुद्धा आपण इथे खाली लिहून घेऊया। तर आपल्याकडे राहिले किती, 8 अधिक 6। 8 अधिक 6 यांची सुद्धा आपण बेरीज करून घेऊया। 8 पुढे आपण एक एक करून 6 मोजूया। 8 पुढे 1 म्हणजे 9, त्यापुढे एक 10, नंतर 11, नंतर 12, त्यापुढे एक 13 आणि अजून एक 14, म्हणजे 8 अधिक 6 आपल्याला 14 इतके मिळाले। आपण इथे लिहून घ्या 8 अधिक 6 बरोबर 14 आणि आपल्याला एकूण आकारांची संख्या आहे ती 14 इतकी मिळालेली आहे। आता तुम्ही असं म्हणाल की 5 अधिक 3 आपण पहिले 8 केले आणि मग त्याच्यामध्ये बेरीज करून आणखीन 6 मिळवले, म्हणजे आपण 3 संख्यांची बेरीज करत असताना पहिले सर्वप्रथम 2 संख्यांची बेरीज केली आणि मग नंतर शेवटी उरलेल्या संख्येची बेरीज केली। याला आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा करू शकतो, म्हणजे मी पुन्हा इथे खाली 5 अधिक 3 अधिक 6 हे लिहून घेतो आणि आता आपण सुरुवातीला 3 अधिक 6 यांची प्रथम बेरीज करूया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 5 ही संख्या मिळवूया। तुम्ही इथे बघू शकता 3 अधिक 6 म्हणजे 6 अधिक 3। याला अशा प्रकारे केलं काय किंवा उलट केलं काय, आपल्याला बेरजेचं उत्तर हे समानच मिळणार आहे। 6 अधिक 3 म्हणजे किती, 6 पुढे 1 7, 6 पुढे 2 म्हणजे 8 आणि 6 पुढे 3 म्हणजे 9, म्हणजे आपल्याला इथे खाली मिळालं आहे 6 अधिक 3 बरोबर 9 आणि अधिक हे 5 मी जशास तसे खाली घेतो। आणि आता आपल्याला इथे दिसतं की आपल्याला 5 अधिक 9 यांची बेरीज करायची आहे। तुम्ही हा व्हिडिओ इथे पॉज करून स्वतः करून बघा आणि सांगा बरं किती येईल। तर आपण बघूया की 9 अधिक 5 म्हणजे 9 पुढे 5, 9 पुढे 1 म्हणजे 10, नंतर 11, नंतर अजून एक 12, त्याच्या पुढे एक 13 आणि त्याच्या पुढे अजून एक म्हणजे 14। तर 9 अधिक 5 हे सुद्धा आपल्याला 14 इतके मिळाले, म्हणजेच आपल्याला पुन्हा एकूण आकारांची संख्या ही 14 इतकी मिळाली। इथे तुम्ही बघू शकता आपण पहिले 3 संख्यांची बेरीज करताना पहिल्या कुठल्या तरी 2 संख्यांची बेरीज केली आणि त्याच्या पुढे तिसरी संख्या मिळवली। बेरीज करताना जेव्हा आपण ह्या सर्व संख्या एकमेकांमध्ये मिळवतो तेव्हा त्यांचं उत्तर आपल्याला असं समानच मिळतं आणि यावरून आपल्याला या आकारांची एकूण जी संख्या आहे ती 14 इतकी मिळालेली आहे।